यवतमाल जिले के रालेगांव तहसील में बारिश के साथ हर साल एक समस्या सामने आ रही है। वडकी पिंपलापुर मार्ग पर बन रहा पुल बाढ़ के पानी में डूब जाने से यातायात पूरी तरह ठप हो गया। स्कूली छात्र, किसान और ग्रामीण घंटों तक फंसे रहे। अब ग्रामीणों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से पुल की ऊंचाई बढ़ाने की मांग करते हुए आंदोलन की चेतावनी दी है। रालेगांव तहसील के वडकी गांव से पिंपलापुर जाने वाले मार्ग पर स्थित नाले में बाढ़ आने से दोनों ओर का यातायात पूरी तरह बंद हो गया। थोड़ी सी बारिश के बाद भी पुल के ऊपर से पानी बहने लगा है, जिससे हर साल ग्रामीणों को परेशानी का सामना करना पड़ता है। पुल डूबने के कारण स्कूल से लौट रहे छात्र, किसान, खेत मजदूर और अन्य नागरिक घंटों तक दोनों तरफ फंसे रहे। वैकल्पिक मार्ग उपलब्ध नहीं होने से लोगों को भारी दिक्कतों का सामना करना पड़ा। ग्रामीणों का आरोप है कि हर साल इस तरह की समस्या सामने आने के बावजूद भी प्रशासन और जनप्रतिनिधि कोई ठोस कदम नहीं उठाते। पिंपलापुर के सरपंच रविंद्र चौधरी ने जनप्रतिनिधियों पर निशाना साधते हुए कहा कि नागरिकों की जान जोखिम में है, लेकिन अब तक सिर्फ आश्वासन दिए गए हैं। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि अगर जल्द ही पुल की ऊंचाई बढ़ाने का निर्णय नहीं लिया गया तो वे तीव्र जन आंदोलन करेंगे। रविंद्र चौधरी, पिंपळापूरचा सरपंच। आज मी ह्या पुलावरून का नाही, आज हे शाळेचे जे मुलं आहेत, ते शाळेची मुलं का नाही, आज शाळा सुटल्यानंतर इथं सगळे मुलं इथं उभे आहेत। कोणता पूल आहे हा वडकी ते पिंपळापूर जाणारा जो पूल आहे, त्या पुलामध्ये का नाही मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ह्या पुलासाठी आम्ही विषय केला होता। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ह्या गोष्टी केल्या होत्या। आज हे मुलं आता कमीत कमी 2:30 वाजेपासून का हे मुलं का नाही इथं उभे आहेत। आणि तुम्ही हा विचार करा, शासनाचं मला शासनाला ह्याच सांगायचं आहे की हा जो त्रास आहे आम्हाला नेहमीचा, आता ह्या मागच्या वर्षी सुद्धा हा विषय केला होता। किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? हा आम्हाला कमीत कमी का 15 वर्षापासून त्रास आहे ह्या पुलाचा। काही पुलाची उंची वाढवण्यासाठी काही आपण मागणी केली का? आम्ही मागणी केली, पुलाची उंची वाढवावा, पुलासाठी काहीतरी करावा, पण प्रशासक ह्या गोष्टीसाठी काहीच करून नाही राहिले। कारण का माहिती आहे का, हे लहान जे पोरं आज उभे आहे, हे शाळेचे पोरं आहे। अजूनही आता 5 वाजता, आता 4 वाजता पुन्हा किती वेळ झाला बापू तुम्ही उभे आहे इथं? बोला किती वेळ झाला? 3 तास झाले। आज 3 तासापासून हे मुलं उभे आहे, आज घरी जायची वाट पाहत आहे। याच्यासाठी प्रशासनाने माझी अशीच विनंती आहे प्रशासनाला, कमीत कमी ह्या पुलाची उंची वाढवा आणि ह्या पुलाचा काहीतरी विषय करा। कारण का हे खूप आवश्यक आहे। काय आता हे मुलंच नाही, आता इथे येणारे जे कामगार लोक आहेत, हे 5 वाजताचे कामगार येते, ते सुद्धा का नाही, ते सुद्धा इथेच का नाही 2 बरं सरपंच साहेब, तुम्ही दुसरीकडून जाऊ नाही शकत का गावाला? नाही, कुठूनच आमचा का नाही उमरेड मार्ग जो आहे तिथे सुद्धा का नाही पूल, तिथे सुद्धा 2 पूल आहे, तिथे सुद्धा आमचा म्हणजे तुम्हाला दुसरा रस्ता नाही का? आम्ही उमरेडकडून जाऊ शकतो, उमरेडकडून का नाही दोन्ही पूल आमचे वाहून गेले आहे। तिथे पूल वाहून गेलेला आहे। उमरेडचा आमच्या गावापाचा जो एक पूल आहे, उमरेडचा तो एक पूल वाहून गेलेला आहे। दुसरा जो पूल आहे उमरेडपाशी, ते तिथं विषयच नाही होत। असा काहीतरी त्रास जो आम्हाला आहे, त्या त्रासाचं तुम्ही का नाही समाधान करावं आमचं, आणि आम्हाला फक्त का नाही कोणताही दोन्ही साईडनं कोणत्याही एका साईडनं आम्हाला एक चांगला पूल द्यावं, जेणेकरून का नाही ह्या विद्यार्थ्यांचं, म्हणजे जे 3-3, 4-4 तास जे हे विद्यार्थी इथे उभे राहतात, यांचा त्रास कमी होईल।